नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली आहे। आता या पहिल्या यादीमध्ये कोणते शेतकरी पात्र करण्यात आले आहेत आणि जे राहिलेले शेतकरी आहे त्यांच्या याद्या कधी येतील याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। तर सर्वप्रथम बघा, या ठिकाणी लिहिलेलं आहे कर्जमाफीची पहिली यादी जाहीर, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। परंतु बघा, या ठिकाणी झालेलं काय आहे की कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये फक्त 553 शेतकरी आहेत। आता हे जे 553 शेतकरी आहेत ते फक्त या कर्जमाफी योजनेचं उद्घाटन करण्यापुरतेच या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये 2,99,37,540 रुपयांची ही पहिली कर्जमाफीची यादी असेल। आता जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांची यादी कधी लागणार त्याची देखील माहिती याच व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कर्जमाफी योजनेच्या बाबत जे काही छोटे मोठे अपडेट येतील त्याची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल आणि अगदी सोप्या, सगळ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये आपण माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो आणि इतक्या सोप्या भाषेत तुम्हाला कोणीही कर्जमाफी योजनेची माहिती सांगणार नाही। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी बघू शकता की महाराष्ट्रामधले काही निवडक जिल्हे त्यांनी निवडलेले आहे आणि ज्यामधून काही तात्पुरत्या स्वरूपामध्ये यादी तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ठाण्यामध्ये बघा, या ठिकाणी ठाण्यामध्ये 182 शेतकरी, त्यानंतर लातूरमध्ये 133 शेतकरी, पुण्यामध्ये जे आहे बघा, इथं पुणे जिल्ह्याचं तुम्ही बघू शकता, पुणे जिल्ह्यामध्ये 85 शेतकरी, अमरावती बघा, हा इकडे अमरावतीचे 58 शेतकरी आहेत, साताऱ्यामध्ये बघा, इकडे साताऱ्यामध्ये 38 शेतकऱ्यांची यादी आहे आणि शेवटी हा जो उरला आपला नागपूर जिल्हा, तर नागपूर जिल्ह्यामध्ये 16 शेतकरी, असे एकूण जवळपास 553 शेतकऱ्यांची कर्जमाफी योजनेची पहिली यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आता ही यादी कुठं बघायची आणि उरलेल्या ज्या शेतकऱ्यांच्या याद्या आहेत त्या देखील कुठं प्रकाशित होतील त्याची माहिती आपण बघूया। तुर्तास अगोदर काही गोष्टी समजून घ्या की या ठिकाणी यांनी केलेलं काय आहे। बघा, इतर शेतकऱ्यांच्या याद्या देखील लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत। त्यानंतर बघा, सध्या IT विभागाकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरणारे किंवा इतर निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे। ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील याद्या अपलोड केल्या जातील। आता ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायची आहे की कर्जमाफी योजनेमध्ये जे काही निकष आहेत, एक महत्वाचा निकष असा आहे की शेतीबाह्य उत्पन्नातून जर तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल तर असे शेतकरी कर्जमाफी योजनेतून वगळले जाणार आहे आणि याबाबतची जी यादी आहे ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांची, इन्कम टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांची, ती यादी केंद्र शासनाकडून ज्यावेळेस मिळेल महाराष्ट्र शासनाला, त्यावेळेस असे शेतकरी, ITR इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी या कर्जमाफी योजनेतून वगळले जातील आणि उर्वरित जे लोक शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी पात्र ठरतील अशा लोकांच्या ज्या याद्या आहेत त्या लवकरच प्रकाशित केल्या जातील। तुर्तास आपल्यापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार कर्जमाफी योजनेची फक्त पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे। अजून तरी सध्या या ठिकाणी पोर्टल किंवा कोणत्या वेबसाईटवर ह्या याद्या पाहता येईल याची माहिती अजून देखील आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली नाहीये। ही माहिती ज्यावेळेस आपल्याकडे प्राप्त होईल त्यावेळेस आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला ही पाहायला मिळेल। त्यामुळे कर्जमाफी योजनेच्या सर्व छोट्या मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही माहिती आवडली असेल तर तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।